नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे जे मोड आलेले तुम्हाला दाणे दिसत आहेत, हे जे उसळ तुम्हाला दिसत आहे, ही आयुर्वेदामधल्या अत्यंत उपयुक्त अशा बियांना मोड आलेली उसळ आहे. आणि हे जे बी आहे, ते आयुर्वेदामधलं अत्यंत गुणकारी आहे. या बियांना जे मोड आलेले आहेत, ही जी उसळ तयार झालेली आहे, ही उसळ मी सांगितलेल्या प्रमाणे जर तुम्ही खाल्ली, तर तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या किडनीमध्ये किडनी स्टोन झालेला असेल, मुतखडे झालेले असतील, ते पूर्णपणे तुम्हाला विरघळून पडलेले दिसतील. त्याचबरोबर किडनी जी आहे ती तुम्हाला आतून एकदम धुतल्यासारखी, स्वच्छ झाल्यासारखी जाणवेल. किडनीची पूर्णपणे सर्व्हिसिंग याने होते. त्याचबरोबर बहुमूत्रता हा बऱ्याच जणांना त्रास असतो. सतत लघवी लागते. हा त्राससुद्धा तुमचा पूर्णपणे या आयुर्वेदिक बियाने पूर्णपणे निघून जाईल. या बिया तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळतील. इतक्या ह्या सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या बिया आहेत. उसळीचा किंवा या कोंब आलेल्या बियांचा जर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही वापर केला, तर किडनीच्या डिस्फंक्शनमुळं जे युरिक ॲसिड किंवा क्रिएटिनिन शरीरामध्ये वाढतं, ते सुद्धा तुमचं पूर्णपणे तुम्हाला कंट्रोलमध्ये आलेलं दिसेल. एवढंच नाही तर ही जी वनस्पती आहे, हे जे बी आहे, ते एक सुपर फूड देखील आहे. पोटावर जी साठलेली चरबी आहे, ही चरबी याने पूर्णपणे विरघळून जाते. इतकं हे महत्त्वाचं आणि आयुर्वेदिक अशा बिया आहेत. फक्त सांगितलेल्या पद्धतीनं याचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला मी या आयुर्वेदिक बिया किंवा ह्या चपट्या बिया कोणत्या आहेत मी तुम्हाला सांगतो. तर मराठीमध्ये याला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे नाव आहेत. काही भागामध्ये याला हुलगे म्हणतात, काही भागामध्ये याला हुरळी असं नाव आहे, काही भागामध्ये याला कुळीत म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय नाव आहे ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. इंग्लिशमध्ये याला हॉर्स ग्रॅम किंवा मद्रास ग्रॅम असं नाव आहे. आणि आयुर्वेदामध्ये किडनीच्या समस्येसाठी, वात आणि कफ हे दोष नियंत्रणात आणण्यासाठी फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर केला जातो. एवढंच नाही तर गालभुंगे झाल्यानंतरही या वनस्पतीचा एक औषधी म्हणूनही वापर केला जातो. ही अत्यंत उपयुक्त आणि आयुर्वेदामधली खूप महत्त्वाची वनस्पती आहे. सहजरित्या उपलब्ध होणारी आहे. सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा. तुम्हाला वेगवेगळे औषधं घेऊनही किडनीसाठी, किडनी स्टोनसाठी जर फरक पडलेला नसेल, तर तो या उसळीने सहजरित्या पडू शकतो. इतकी ही किमतीची आणि उपयुक्त अशी वनस्पती आहे. तर हे जे कुळीत आहेत किंवा हुलगे आहेत, ते तुम्हाला किराणा दुकानामध्ये सहजरित्या मिळतील. ते त्याची आपल्याला उसळ बनवायची आहे, म्हणजे त्या धान्याला मोड आले पाहिजेत, असे आपल्याला ते धान्य भिजत घालायचे. हे भिजत घालताना तुम्ही थोडंसं गरम पाणी वापरलं, तर या धान्याला थोडे लवकर कोंब येतात. हे कोंब आलेलं धान्य एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला एक 50 ते 100 ग्राम धान्य कच्चं खायचं आहे. म्हणजे त्याला मोड आलेले जे दाणे आहेत, ते आपल्याला कच्चे खायचे आहेत. चांगल्या परिणामासाठी, क्विक रिझल्टसाठी तुम्हाला हे कच्चंच खायचं आहे. उसळ करूनही खाऊ शकता, परंतु त्याच्यातले जे गुण आहेत ते कमी होतात. म्हणून आपल्याला हे कच्चं खायचं आहे. किती दिवस खायचं आहे? तर 20 ते 21 दिवस तुम्हाला हे सलग उपाशीपोटी सकाळी खायचं आहे. त्यानंतर तुम्ही चेक करू शकता. तुमच्या शरीरामधले किडनी अत्यंत चांगल्या रीतीने तुम्हाला काम केलेली दिसेल. किडनी स्टोन तुमचे विरघळलेले तुम्हाला जाणवतील. त्याचबरोबर बहुमूत्रता तुमची बंद झालेली असेल. युरिक ॲसिड किंवा क्रिएटिनिन याने कमी तुम्हाला झालेलं जाणवेल. त्याचबरोबर पोटावरची जी चरबी आहे, ती चरबी आणि वात आणि कफ दोष हे शरीरामधले पूर्णपणे नियंत्रणात आलेले तुम्हाला जाणवतील. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वजण या उसळीचा वापर तुम्ही करू शकता. एक सुपर फूड, त्याचबरोबर अत्यंत उपयुक्त असं हे आयुर्वेदामधलं दाणे आहेत. याचा तुम्ही अवश्य वापर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.